सोमेश्वर रिपोर्टर, प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत। सोमेश्वर रिपोर्टर। नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत विठुरायाची पंढरी पंढरपूरमध्ये एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा जो एल्गार चाललेला आहे त्या एल्गारासाठी उपोषणामध्ये 6 जिल्ह्याचे 6 मावळे उपोषणाला बसलेले आहेत। या 6 मावळ्यांना भेट देण्यासाठी भरपूर प्रमाणात धनगर समाज हा एकवटलेला दिसत आहे। चौथा उपोषणाचा हा 4था दिवस असून सुद्धा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी या उपोषण स्थळी भेट न दिल्यामुळे हा समाज आपल्याला आक्रमक झालेला दिसत आहे। काय आहेत या समाजाच्या भावना आणि या समाजाच्या भावना काय सांगतायत आपल्याला ते आपण त्यांच्याकडून जाणून। आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट विजय गोपने। नमस्कार, काय सांगताल आपल्याला? हा उपोषणाचा 4था दिवस आहे आणि समाज शासनामार्फत आपल्याला काय मदत मिळालेली? आज उपोषणाचा 4था दिवस आहे। उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे, शुगर कमी झालेली आहे। हे शासनाचं पथक जे आहे ते वैद्यकीय पथक येऊन तपासणी करते। 60-62 वरती शुगर आलेले जी जीवितास धोकादायक आहे। ही सगळी प्राप्त परिस्थिती असताना देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत। शासन मुका बहिर आंधळ अशा सगळ्याच भूमिकेत गेलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि म्हणून या निमित्तानं मला शासनाला आवर्जून हे सांगायचंय, आमच्या सकल धनगर जमातीच्या वतीनं उद्या 13 तारखेला महाराष्ट्रभर रास्ता रोको या ठिकाणी केला जाणार आहे या घटनेचा निषेध म्हणून। आणि त्या ठिकाणी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं जाणार आहे की तुम्ही तातडीने याची दखल घ्यावी। धनगर जमातीच्या न्याय हक्काची मागणी आहे, एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा। जी यांनी आम्हाला सातत्याने आश्वासित केलं होतं की तुमचं जे संविधानिक आहे, जी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे, या धनगर जमातीला आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करू, ती सरकारने तातडीने करावी। उद्या या ठिकाणी अल्टिमेटम उद्यापर्यंत दिलेला आहे। जर तो सरकारने पाळला नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा उद्रेक उसळणार आहे। आणि या सर्वाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे सर्वस्वी जबाबदार राहतील। सरकार जबाबदार राहील। जे काही नुकसान होईल त्याला देखील सरकार जबाबदार राहील। आमच्या उपोषणकर्त्यापैकी एकाच्या जीविताला धोका झाला तर तमाम महाराष्ट्रातील धनगर युवक जे आहेत या सरकारला पळता भुई थोडी करून सोडणार आहेत आणि यांचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही। गणपती विसर्जन होतंय, सरकारला माझं सांगणं आहे, तुम्ही जर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर धनगर तुमचं देखील विसर्जन केल्याशिवाय राहणार नाहीत। धनगर तुमचं देखील विसर्जन करणार आहेत। आपल्या बरोबर आहेत इंजिनियर जोरे, त्यांच्याकडून आपण जाणून काय असेल आपली पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? आपल्या एका उपोषणकर्त्याचं आंदोलन तब्येत बिघडलेली आहे, आता पुढची दिशा काय असेल आपली? हे बघा, आमचा हा काही जो लढा चालू आहे गेली 70 वर्षापासून आम्हाला आमच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवलेला आहे। आणि याची जाणीव या जमातीमधले आता जे आमच्यासारखे सुशिक्षित आहेत, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, या सर्वांना झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधला जो आमच्या जमातीमधील तरुण आहे तो अक्षरशः आक्रमक आहे, पेटून उठलेला आहे। त्याला आतून चीड निर्माण झालेली की आमच्या हक्काचं गेल्या 70 वर्षापासून यांनी दाबून ठेवलेले। त्यामुळे ही आता निर्णायक लढा आहे। आमचे हे जे 6 मल्हार मावळे इथे बसलेले आहेत ते एसटी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय जाणार नाहीत। आणि त्यामुळे उद्या आम्ही आमच्या संपूर्ण जमातीला एक निवेदन दिलेलं आहे की आपण सर्वांनी मिळून एक रास्ता रोको एकाच वेळेला करायचा आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही वेगवेगळी आंदोलन या आमरण उपोषणाच्या माध्यमातून देणार आहोत। आणि सरकारला आपल्या माध्यमातून एवढंच अल्टिमेटम आहे की आपण मायबाप सरकार, आपण जेव्हा शपथ घेता तेव्हा एका जातीचे तुम्ही सरकार नसता, सर्व जातीसाठी तुम्हाला समान असले पाहिजे। आम्ही आमच्यासारख्या तरुणांना अतिशय वाईट वाटतं की तुम्ही एका जातीसाठी अतिशय रेड कार्पेट प्रमाणे त्यांना ट्रीटमेंट देता। आणि या राज्यामध्ये 2 नंबरचा असणारा हा धनगर समाज, ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवलेले, तुम्ही 2014ला आम्हाला लेखी आश्वासन दिले की पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, तर आता आमच्या सगळ्या तरुणांनी ठरवले तुम्ही आता या शेवटच्या कॅबिनेटमध्ये देता का घरी जाता। धनगर समाज उपोषणकर्ते वाघानो, या सरकारला, गेंड्याच्या खात्रीच्या सरकारला माझा वाघ बसलाय माऊली हळूर। एक तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे, या युती सरकारला का अक्कली नाही? हा घरी आज बायकोला, घरादाराला सगळ्याला सांगून आलोय मी धनगर समाजाचं आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही। माझा मृतदेह नदीत माझी समाधी बांधा, असे माझे कार्यकर्ते। मग या नीच गेंड्याच्या भाजपच्या असणाऱ्या सरकारला आम्ही धनगर समाज सर्वतर्फे निषेध करतो। जर तुम्ही कार्यकर्ते समाजाचे मारत असाल तर या नीच सरकारचा निषेध असो। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगतोय
हे धनगराचं पोरग तुम्हाला सांगते की या धनगर समाजाच्या या माझ्या बसलेल्या बांधवांना जर काय झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रात शहरात रास्ता रोको आंदोलन केले जाते. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, पंढरपूर.